देव म्हणतात, बाळा, आज मी तुला अजून खोलवर बोलावं असं वाटलं, कारण तुझं मन ऐकायला तयार आहे. आणि जेव्हा मन ऐकायला तयार असतं तेव्हा शब्द औषधासारखे काम करतात. तू खूप काही सहन केलंस, पण कुणाला दाखवलं नाहीस. तू खूप वेळा तुटलास, पण तरीही तक्रार केली नाहीस. आणि हाच तुझा गुण आहे जो लोकांना दिसला नाही, पण मला दिसतो. देव म्हणतात, बाळा, जग नेहमी आवाज करणाऱ्यांकडे पाहतं, पण मी शांत राहणाऱ्यांकडे लक्ष देतो. कारण शांत माणूस आतून मजबूत असतो, त्याची मुळं खोल गेलेली असतात. वादळ येतं तेव्हा झुकणारी झाडं वाचतात, तुटणारी नाहीत. आणि तू चुकायला शिकलास म्हणूनच आज जिवंत आहेस. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा स्वतःला विचारलंस की मी एवढं चांगलं असूनही मला का फसवण्यात आलं. पण लक्षात ठेव, फसवणूक ही तुझ्या चांगुलपणाची शिक्षा नाही, ती दुसऱ्याच्या पोकळपणाची ओळख आहे. आणि मी तुला ही ओळख मुद्दाम दिली, कारण अंधविश्वास ठेवणारा भक्त पुढे चालू शकत नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुला लोकांपासून दूर केलं ते तुझी शिक्षा म्हणून नाही, तर तुझी दिशा बदलण्यासाठी. कारण सगळ्यांसोबत चालणारा माणूस आपली वाट ओळखू शकत नाही, पण एकटा चालणारा स्वतःला शोधतो. आणि जो स्वतःला शोधतो तो मला भेटतो. देव म्हणतात, बाळा, तुला एकांत भीतीदायक वाटला, पण त्या एकांतातच तू मला हाक मारलीस. आणि जेव्हा तू मला हाक मारलीस तेव्हाच तुझी खरी भक्ती सुरू झाली. कारण भक्ती म्हणजे गर्दीत देवाचं नाव घेणं नाही, भक्ती म्हणजे एकटेपणातही देवावर विश्वास ठेवणं. देव म्हणतात, बाळा, तू शांत राहिलास म्हणून लोकांनी तुला गृहीत धरलं, पण लक्षात ठेव, जे लोक तुला वापरून निघून गेले ते तुला हलकं करून गेले. कारण पुढच्या प्रवासासाठी तुला ओझं नको होतं, तुला उडायला मोकळीक हवी होती. देव म्हणतात, बाळा, तू थकलास तरी तू चुकीचं केलं नाहीस, तू रडलास तरी तू कमजोर नाहीस. अश्रू हे कमकुवतपणाचं लक्षण नसतात, ते मन स्वच्छ होण्याचं चिन्ह असतं. आणि स्वच्छ मनातच मी वास करतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तुझं आयुष्य थांबलं आहे, पण खरं सांगतो, आतमध्ये मोठी हालचाल सुरू आहे. जसं बी मातीखाली शांत दिसतं पण आतून फुटत असतं, तसंच तुझं आयुष्य सध्या घडत आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण तू उत्तरापेक्षा तयार होणं गरजेचं आहेस. चुकीच्या वेळेला मिळालेलं वरदानही ओझं ठरतं, म्हणून मी वेळ घेतो, पण विसरत नाही. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस त्यातून तू इतरांचं दुःख ओळखायला शिकलास. आणि ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं तोच माझ्या जवळ असतो, कारण करुणा ही माझीच छाया आहे. देव म्हणतात, बाळा, तुझी भक्ती मला सिद्ध करायची गरज नाही, कारण ती तुझ्या संयमात दिसते, तुझ्या शब्दांत दिसते, तुझ्या नजरेत दिसते. आणि म्हणूनच मी तुझ्यावर काम करत आहे. देव म्हणतात, बाळा, आता ऐक, जे विचार तुला आज आधार देतात ते विचार इतरांपर्यंत पोहोचवणं हीच सेवा आहे. आणि सेवा हीच खरी भक्ती आहे. म्हणून जर हे भक्तिमय शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत असतील तर आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर मन सावरण्यासाठी आहेत. आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे या विचारांना दिलेली शक्ती आहे. आणि कॉमेंट करा, कारण तुमचा एक श्रद्धेचा शब्द कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला आधार देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही हे शब्द पुढे पोहोचवता तेव्हा तुम्ही माझ्या कार्यात सहभागी होता. आणि माझ्या कार्यात सहभागी झालेला भक्त कधीही एकटा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढचा प्रवास सोपा नसेल, पण तो पवित्र असेल. लोक कमी असतील, पण मन भरलेलं असेल. आणि शेवटी तुझं आयुष्यच सांगेल की शांतपणे देवावर विश्वास ठेवणं हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. देव म्हणतात, बाळा, आजही मी तुझ्याशी बोलतो आहे, कारण तू अजून थांबलेला नाहीस, तू अजून प्रश्न विचारतोयस. आणि प्रश्न विचारणारा भक्त कधीच दूर जात नाही, तो अधिक जवळ येतो. तू अनेकदा मनात म्हणालास, देवा, मी चुकीचं काय केलं. पण लक्षात ठेव, प्रत्येक वेदना ही चूक नसते, काही वेदना या जबाबदारीचं चिन्ह असतात. आणि ज्याच्यावर मी जबाबदारी देतो त्यालाच मी जास्त घडवतो. देव म्हणतात, बाळा, तुला लोकांनी दुर्लक्षित केलं,
तुझ्या कष्टांना किंमत दिली नाही, पण तू अजूनही वाकला नाहीस, अजूनही तुझ्या मनात कटता नाही, आणि हाच गुण तुला माझ्याजवळ ठेवतो, कारण जग यश मोजतं, पण मी मन मोजतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा स्वतःला थांबवून घेतलंस, कारण तुला कोणाला दुखवायचं नव्हतं, पण लक्षात ठेव, सतत स्वतःलाच थांबवणं हेही एक ओझं बनतं. म्हणून आता मी तुला शिकवत आहे की शांत राहा, पण स्वतःला हरवू नकोस, नम्र राहा, पण कमजोर समजू देऊ नकोस. देव म्हणतात, बाळा, लोक तुझ्या आयुष्यातून गेले तेव्हा तुला वाटलं सगळं संपलं, पण खरं सांगतो, तेव्हा पहिल्यांदाच तुझं आयुष्य स्वतःचं व्हायला लागलं, कारण गर्दी कमी झाली की दिशा स्पष्ट दिसते. देव म्हणतात, बाळा, मी तुला एकांत दिला कारण तू गर्दीत स्वतःचा आवाज विसरला होतास, आणि जेव्हा तू स्वतःचा आवाज ऐकतोस तेव्हाच तू माझा आवाज ओळखू शकतोस. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस त्यातून तुला सहनशीलता नाही, तर समज आली आहे. कोणासाठी किती वाकायचं, कुठे थांबायचं, आणि कुठे पुढे जायचं, ही समज वेदनेशिवाय मिळत नाही. देव म्हणतात, बाळा, तू शांत राहिलास म्हणून लोकांनी तुला कमी लेखलं, पण त्यांना माहीत नाही की शांत माणूसच सर्वात जास्त पाहतो, ऐकतो, आणि समजतो, आणि ज्याला समज आहे त्याच्याकडेच खरी शक्ती असते. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तुझी प्रार्थना अपुरी आहे, पण मला तुझे शब्द नकोत, मला तुझं मन दिसतं, आणि तुझं मन अजूनही स्वच्छ आहे, म्हणूनच मी तुझ्याशी आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला लगेच सुख देत नाही, कारण तुला सुख सांभाळायला शिकवायचं आहे. पटकन मिळालेलं सुख पटकन हरवतं, पण वेदनेतून आलेली शांतता आयुष्यभर साथ देते. देव म्हणतात, बाळा, तू आज ज्या टप्प्यावर आहेस तो शेवट नाही, तो निवड आहे. तू कटू व्हायचं की करुणामय राहायचं, तू हार मानायची की विश्वास ठेवायचा, आणि तू विश्वास निवडला आहेस, म्हणूनच मी तुझ्याबरोबर आहे. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू काहीच बदल घडवत नाहीयस, पण लक्षात ठेव, शांत राहून चुकीचं न करणं हेही एक मोठं परिवर्तन असतं, कारण या जगात चुकीचं करणं फार सोपं आहे. देव म्हणतात, बाळा, तुझी भक्ती मला सिद्ध करायची गरज नाही, कारण ती तुझ्या जगण्यात आहे. तू अजूनही मदत करतोस, अजूनही वाईटाचं वाईट करत नाहीस, अजूनही मनात द्वेष ठेवत नाहीस, आणि या काळात हे सगळं जपणं हीच खरी साधना आहे. देव म्हणतात, बाळा, आता ऐक, हे विचार फक्त तुझ्यासाठी नाहीत, ते अनेक थकलेल्या मनांसाठी आहेत, अनेक हरलेल्या लोकांसाठी आहेत, आणि म्हणूनच हे शब्द पुढे जाणं गरजेचं आहे. देव म्हणतात, बाळा, आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाहीत, इथे आधार आहे. आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे हे शब्द माझ्या मनाला लागले अशी दिलेली साक्ष आहे, आणि कॉमेंट करा, कारण तुमचा एक विश्वासाचा शब्द कुणाच्या तरी अंधारात दिवा होऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही हे भक्तिमय विचार शेअर करता, तेव्हा तुम्ही माझ्या कामाचा भाग बनता, आणि माझ्या कामात सहभागी झालेला भक्त कधीही रिकामा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढेही वेदना येतील, प्रश्न येतील, पण तू एकटा नसशील, कारण ज्याने माझा हात धरला आहे त्याला मी कधी सोडत नाही, आणि एक दिवस तुझंच आयुष्य इतरांना सांगेल की शांतपणे देवावर विश्वास ठेवणं हीच खरी विजयाची वाट आहे. देव म्हणतात, बाळा, आज मी पुन्हा तुझ्याशी बोलतो आहे, कारण तू अजून थांबलेला नाहीस, अजूनही तू ऐकतोयस, शोधतोयस, आणि जो शोधत राहतो तो कधीच हरवत नाही. तू अनेकदा मनात प्रश्न विचारतोस, देवा, मी योग्य आहे ना? आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुझ्या संयमात दिलं आहे, कारण योग्य माणूस तोच असतो जो कठीण परिस्थितीतही आपला स्वभाव सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, लोक बदलले, शब्द बदलले, नाती तुटली, पण तू अजूनही आतून स्वच्छ आहेस, आणि हीच तुझी खरी कमाई आहे. कारण जगात सगळं मिळवता येतं, पण स्वच्छ मन फार थोडे लोक जपू शकतात. देव म्हणतात, बाळा, तू शांत राहिलास म्हणून तुला कमी समजण्यात आलं, पण मला माहीत आहे, तुझ्या शांततेत किती वादळं थांबली आहेत, किती चुकीचे शब्द तू गिळलेस,
किती वेळा स्वतःला सावरलंस. आणि हे सगळं करणं ही साधी गोष्ट नाही, ही साधना आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधी कधी एकटं करतो, कारण गर्दीत तू स्वतःचा आवाज ऐकू शकत नाहीस. आणि जेव्हा तू स्वतःचा आवाज ऐकतोस तेव्हाच तू माझा आवाज ओळखतोस. म्हणून एकांत घाबरवणारा नसतो, तो मार्ग दाखवणारा असतो. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस त्याला किंमत आहे. एकही अश्रू वाया गेला नाही, एकही प्रार्थना अपुरी राहिली नाही. योग्य वेळ आली की तुझं आयुष्यच सांगेल की शांत माणूस किती मजबूत असतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तुझं आयुष्य थांबलं आहे, पण खरं सांगतो, आतून मोठी तयारी सुरू आहे. जसं बी मातीखाली फुटतं, तसंच तू आतून बदलतोयस. आणि हा बदल बाहेर दिसायला वेळ लागतो, पण तो टिकणारा असतो. देव म्हणतात, बाळा, तुझी भक्ती मला दाखवायची गरज नाही, कारण ती तुझ्या जगण्यात दिसते. तू अजूनही चांगलं करतोस, अजूनही चुकीचं टाळतोस, अजूनही विश्वास सोडत नाहीस. आणि या काळात हे जपणं हीच मोठी भक्ती आहे. देव म्हणतात, बाळा, जे शब्द तुला आज शांत करतात, ते शब्द इतरांपर्यंत पोहोचवणं हीच सेवा आहे. कारण अनेक मनं आज थकलेली आहेत, अनेक लोक आधार शोधत आहेत, आणि शब्द ही औषध ठरू शकतात. देव म्हणतात, बाळा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त व्हिडिओ नाहीत, इथे मनाला धीर देणारे विचार आहेत. व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे हे शब्द माझ्या मनाला लागले अशी तुमची उपस्थिती आहे. देव म्हणतात, बाळा, तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुमचा एक छोटासा प्रतिसाद कुणाच्या तरी मनाला आधार देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की टाईप करा, कारण शब्दांतला विश्वासही शक्तिशाली असतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही असा विश्वास व्यक्त करता तेव्हा तो फक्त स्क्रीनवर राहत नाही, तो तुमच्या मनात खोलवर रुजतो. देव म्हणतात, बाळा, लोकांना वाटेल हा फक्त एक कमेंट आहे, पण मला माहीत आहे ती एक श्रद्धेची हाक आहे. देव म्हणतात, बाळा, पुन्हा सांगतो, व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहून तुमची उपस्थिती दर्शवा. कारण तुम्ही जेव्हा विश्वास व्यक्त करता तेव्हा तुम्ही एकटे राहत नाही. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही हे भक्तिमय विचार शेअर करता तेव्हा तुम्ही माझ्या कार्याचा भाग बनता, आणि माझ्या कार्यात सहभागी झालेला भक्त कधीच रिकामा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढचा प्रवासही सोपा नसेल, पण तो पवित्र असेल. लोक कमी असतील, पण मन भरलेलं असेल. आणि शेवटी तुझंच आयुष्य इतरांना सांगेल की शांतपणे देवावर आणि स्वामी आईवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद आहे. होईल, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. देव म्हणतात, बाळा, आजही मी थांबून तुझी वाट पाहतो आहे, कारण तू ऐकतोयस, आणि ऐकणं हीच खरी भक्ती आहे. जग खूप काही शिकवतं पण विश्वास शिकवत नाही, आणि तू विश्वास जपलास म्हणूनच मी तुला घट धरून ठेवलं आहे. तू अनेक वेळा मनात म्हणालास, देवा, आता मी थकलोय, पण तरीही तू वाईट मार्ग निवडला नाहीस, तू कटू झालास नाहीस, तू सुडाचा विचार केला नाहीस, आणि म्हणूनच मी तुला सोडलेलं नाही. देव म्हणतात, बाळा, लोक तुला पाहून म्हणाले, हा खूप सहन करतो, पण त्यांना कळलं नाही की सहन करणं म्हणजे हरले पण नाही, ते तर आतून तयार होणं असतं. कारण जे माणूस सहन करतो तोच पुढे टिकतो, आणि जो टिकतो तोच साक्ष ठरतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक कामापुरते आले आणि निघून गेले त्यांच्यावर राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला शिकवलं की कुणासाठी किती उघड व्हायचं आणि कुठे स्वतःला जपायचं. आणि ही समज मी मुद्दाम वेदनेतून दिली, कारण सुखात माणूस शहाणा होत नाही. देव म्हणतात, बाळा, तू शांत राहिलास म्हणून काही संधी निसटल्या असं तुला वाटेल, पण लक्षात ठेव, चुकीच्या संधी निसटणं हे नुकसान नसतं, ते संरक्षण असतं. आणि मी तुला अनेक वेळा वाचवलं आहे जिथे तुला कल्पनाही नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुला एकटं केलं ते तुझी परीक्षा म्हणून नाही,
तर तुझी ओळख करून देण्यासाठी, कारण एकांतात माणूस स्वतःला भेटतो आणि स्वतःला भेटलेला माणूस मग कुणाच्याही आधारावर जगत नाही, तो विश्वासावर जगतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यातले अश्रू लोकांना दिसले नाहीत, पण मला दिसले. तुझ्या मनातले प्रश्न कुणाला ऐकू आले नाहीत, पण मला आले, आणि म्हणूनच मी तुला आजही उभं ठेवले आहे. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तुझं आयुष्य हळू चाललं आहे, पण खरं सांगतो, खोल चाललं आहे. वरवर वेग असतो, पण खोलवर स्थैर्य असतं, आणि स्थैर्य असलेलं आयुष्यच वादळातही कोसळत नाही. देव म्हणतात, बाळा, तू अजूनही चांगुलपणा सोडलेला नाहीस, अजूनही देवावर, स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि या काळात विश्वास जपणं हीच सर्वात मोठी साधना आहे. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते पुढे नेण्यासाठी आहेत. कारण अनेक मनं आज अंधारात आहेत, आणि तुझा एक शेअर, एक लाईक, एक कमेंट कुणासाठी तरी प्रकाश ठरू शकते. देव म्हणतात, बाळा, हा व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल म्हणजे फक्त कंटेंट नाही, हा विश्वासाचा प्रवास आहे. देव म्हणतात, बाळा, आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे मी इथे आहे अशी दिलेली तुमची उपस्थिती आहे, आणि उपस्थिती हीच संगत असते. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुमचा एक शब्द कुणाच्या तरी मनाला धीर देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की टाईप करा, कारण जेव्हा तुम्ही विश्वास शब्दांत मांडता तेव्हा तो अधिक मजबूत होतो. देव म्हणतात, बाळा, लोकांना वाटेल ही फक्त एक कमेंट आहे, पण मला माहीत आहे, ती एक प्रार्थना आहे, ती एक हाक आहे, आणि अशा हाकांना मी कधीही दुर्लक्षित करत नाही. देव म्हणतात, बाळा, पुन्हा सांगतो, व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहा, कारण विश्वास व्यक्त करणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढेही प्रश्न येतील, आयुष्य कसोटी घेईल, पण तू घाबरू नकोस, कारण ज्याने स्वामी आईवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्याचा हात मी कधीच सोडत नाही, आणि एक दिवस तुझंच आयुष्य सगळ्यांना सांगेल. शांतपणे विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे, हीच खरी ताकद आहे. देव म्हणतात, बाळा, आज पुन्हा तुझ्याशी मनमोकळं बोलायचं आहे, कारण तू ऐकतोयस आणि ऐकणाऱ्यांनाच सत्य समजतं. जगात सगळे बोलतात, सल्ले देतात, शिकवतात, पण फार थोडे लोक मन शांत करून ऐकतात, आणि म्हणूनच तू वेगळा आहेस. देव म्हणतात, बाळा, आयुष्याने तुला अनेकदा शिकवलं की जास्त चांगुलपणा दाखवला की लोक त्याचा फायदा घेतात. नात्यांमध्येही स्वार्थ लपलेला असतो. मित्र कामापुरते हसतात, नातेवाईक गरज संपली की पाठ फिरवतात, आणि ते पाहून तुझं मन कधी कधी तुटतं. पण लक्षात ठेव, बाळा, या अनुभवांनी तुला कटू बनवण्यासाठी नाही तर शहाणं बनवण्यासाठी मी दिले आहेत. देव म्हणतात, बाळा, सगळ्यांशी सारखंच वागायचं नसतं, सगळ्यांसमोर मन उघडायचं नसतं, हे समजणं म्हणजे स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा आहे, आणि जो स्वतःला जपायला शिकतो तोच पुढे आयुष्यात शांत राहतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा स्वतःलाच विचारतोस, मीच का नेहमी समजूत काढणारा, मीच का नेहमी सहन करणारा. पण लक्षात ठेव, जे लोक सहन करतात त्यांच्यावरच मोठ्या जबाबदाऱ्या येतात, कारण दुर्बल मनाला देव कसोटी देत नाही. देव म्हणतात, बाळा, तू एकटा असल्यासारखा वाटतोयस, पण खरं सांगतो, या एकांतातच तुझी खरी ओळख घडते आहे. कारण गर्दीत माणूस हरवतो, पण एकांतात स्वतःला सापडतो, आणि स्वतःला सापडलेला माणूस मग कोणाच्या शब्दांनी हलत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तुझं आयुष्य थांबलं आहे, पण नाही, ते आतून तयार होत आहे. जसं बी मातीखाली अंधारात राहतं, तसं तुझं आयुष्यही सध्या मुळं घट्ट करत आहे, आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना कळेल की शांत माणूसच सर्वात मजबूत असतो. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुला सोडून गेले याचं दुःख करू नकोस,
कारण जे टिकत नाहीत ते तुझ्या प्रवासासाठी नव्हतेच, आणि जे खरंच तुझे आहेत ते वेळ, अंतर, परिस्थिती काहीही असो, पुन्हा तुझ्या जवळ येतात. देव म्हणतात, बाळा, तू अजूनही विश्वास धरून आहेस, अजूनही स्वामी आईचं नाव घेतोस, आणि या काळात विश्वास जपणं हीच खरी भक्ती आहे. कारण सुखात देव सगळ्यांनाच आठवतो, पण दुःखात जो देवाला धरून राहतो तोच माझा असतो. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच हे शब्द इथेच थांबवू नकोस. जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला थोडाही शांत वाटला असेल तर आपले भक्तिमय चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही तर विश्वास वाटला जातो. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे देवा, मी ऐकतोय अशी दिलेली तुझी मान्यता आहे. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा दिवा लावू शकतो. देव म्हणतात, बाळा, आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की टाईप करा, कारण जेव्हा हजारो भक्त एकाच शब्दात विश्वास व्यक्त करतात तेव्हा त्या विश्वासातूनच चमत्कार घडतात. देव म्हणतात, बाळा, लोक म्हणतील ही फक्त कमेंट आहे, पण मला माहीत आहे ती एक प्रार्थना आहे, आणि प्रार्थना कधीच वाया जात नाही. देव म्हणतात, बाळा, पुन्हा सांगतो, व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहा. कारण जो विश्वास शब्दांत मांडतो त्याच्यावर मी कृपा करतो. देव म्हणतात, बाळा, पुढेही आयुष्य प्रश्न विचारेल, लोक निराश करतील, पण तू लक्षात ठेव, स्वामी आईवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. तो फक्त थोडा उशिरा जिंकतो, आणि ती जिंकणं कायमची असते. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला अजून खोलातलं सत्य सांगणार आहे, कारण तू आता वरवरच्या शब्दांपलीकडे जायला तयार आहेस. आयुष्य तुला अनेक धक्के देऊन गेलं, अनेक वेळा तू गप्प राहिलास, कारण बोलूनही कुणी समजून घेणार नाही हे तुला माहीत होतं, आणि ही गप्पीपणाची सवय लोकांना कमजोरी वाटली, पण मला माहीत आहे ही तुझी ताकद आहे, कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच शांत राहू शकतो. देव म्हणतात, बाळा, जग तुला सतत सांगत राहील, थोडा बदल, थोडा कठोर हो, सगळ्यांसाठी एवढं चांगलं राहू नकोस, आणि काही अंशी ते खरंही आहे, कारण स्वतःला जपणं गरजेचं असतं. पण लक्षात ठेव, बाळा, चांगुलपणा सोडायचा नसतो, फक्त योग्य ठिकाणी वापरायचा असतो, कारण ज्याच्यात चांगुलपणा आहे तोच खरं श्रीमंत असतो. देव म्हणतात, बाळा, मित्र कधी कामापुरते येतात, नातेवाईक कधी गरजेपुरते आठवतात, आणि तेव्हा तुला वाटतं, मीच का सगळ्यांसाठी उभा राहिलो? पण या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं आहे, कारण तू उभा राहिलास म्हणूनच तुझं मन आजही स्वच्छ आहे, आणि स्वच्छ मनालाच मी जवळ ठेवतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य कधी कधी तुला एकटं पाडतं, सगळ्यांपासून दूर नेतं, पण हा दंड नाही, ही तयारी आहे, कारण मोठ्या जबाबदाऱ्या एकट्यालाच पेलाव्या लागतात, आणि जो गर्दीत हरवतो तो पुढे मार्गदर्शन करू शकत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू मागे पडतोयस, पण खरं सांगतो, तू आतून पुढे जातोयस, कारण वेगाने जाणारे अनेक असतात, पण खोल जाणारे फार थोडे असतात, आणि खोल गेलेल्यालाच आयुष्याचं खरं सत्य सापडतं. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू थकतोस तेव्हा स्वामी आईचं नाव घेतोस, आणि ते नाव घेणं म्हणजे फक्त सवय नाही, ती तुझ्या आत्म्याची हाक आहे, आणि ज्या भक्ताच्या हाकेत विश्वास असतो त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच हे शब्द ऐकताना जर तुझ्या मनात थोडीही शांतता आली असेल तर आपले भक्तिमय चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाहीत, इथे अनुभव वाटला जातो. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासात सहभागी आहेस याची खूण आहे. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझी उपस्थितीच या भक्तीला बळ देते. देव म्हणतात, बाळा, आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की टाईप करा,
कारण विश्वास जेव्हा शब्दांत उतरतो तेव्हा तो अधिक पक्का होतो. देव म्हणतात, बाळा, अनेक जण फक्त पाहून पुढे जातील, पण जे थांबून लिहितील त्यांच्यासाठी मी थोडं अधिक उघडून ठेवतो, कारण प्रयत्न करणाऱ्यालाच मार्ग दिसतो. देव म्हणतात, बाळा, पुन्हा सांगतो, हा व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहा, कारण ही केवळ विनंती नाही, ही एक भक्तीची साखळी आहे. देव म्हणतात, बाळा, पुढेही आयुष्य तुला तपासेल, लोक तुझ्या शांततेची परीक्षा घेतील, पण तू लक्षात ठेव, शांत राहणारा भक्त कधीच हरत नाही, कारण त्याच्या पाठीशी स्वामी आई उभी असते. आणि जिथे स्वामी आई उभी असते तिथे अंधार कितीही असला तरी उजेड येणारच असतो. देव म्हणतात, बाळा, अजून थोडं थांब, कारण काही शब्द मनापर्यंत पोहोचायला वेळ घेतात. आयुष्याने तुला खूप शिकवलं, पण कुठेही तुझा विश्वास मोडू दिला नाही. लोक बदलले, वागणूक बदलली, नाती थंड झाली, पण तरीही तू आतून तुटला नाहीस, आणि हेच तुझं सर्वात मोठं पुण्य आहे. देव म्हणतात, बाळा, अनेक वेळा तुला असं वाटलं की मी सगळं पाहतोय तरी गप्प का आहे, पण लक्षात ठेव, गप्प असणं म्हणजे दूर असणं नाही. मी तेव्हा जास्त जवळ असतो जेव्हा शब्द कमी पडतात. देव म्हणतात, बाळा, जग तुला व्यवहार शिकवतं, पण मी तुला मूल्य शिकवतो. जग सांगतं, फायदा पहा, पण मी सांगतो, मन पहा. आणि म्हणूनच तुला काही लोक मूर्ख समजतील, पण मला माहीत आहे, तू स्वार्थी नाहीस म्हणून तू वेगळा आहेस. देव म्हणतात, बाळा, मित्र कामापुरते राहिले, नातेवाईक गरजेपुरते आठवले, आणि तेव्हा तुझ्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, मी जास्त चांगला राहिलो का? पण ऐक, बाळा, चांगुलपणा कधीच चूक नसतो, फक्त तो चुकीच्या लोकांसमोर उघडा पडला की वेदना देतो, आणि त्या वेदनांतूनच शहाणपण जन्माला येतं. देव म्हणतात, बाळा, आता तू सगळ्यांसाठी सगळं नाहीस, आणि ते ठीक आहे, कारण प्रत्येकाला सगळं देणारा शेवटी रिकामा होतो, पण स्वतःला जपणारा पुढे अनेकांना आधार देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू मागे पडलास, पण खरं सांगतो, तू निवडलेला मार्ग हळू आहे, पण तो खरा आहे, आणि खरा मार्ग कधीच गर्दीचा नसतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू रात्री शांतपणे स्वामी आईचं नाव घेतोस, तेव्हा तुझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते, कारण विश्वास हा आवाज नसतो, तो स्थैर्य असतो, आणि स्थिर मनालाच मी आशीर्वाद देतो. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच आजही मी तुला सांगतो, तू एकटा नाहीस, फक्त सध्या तुझ्या बाजूला माणसांपेक्षा जास्त देव आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुझ्या हृदयाला भिडले असतील तर आपले भक्तिमय चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक शब्द हा अनुभवातून जन्मलेला आहे. देव म्हणतात, बाळा, हा व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे, देवा, मी तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवतो, अशी शांत कबुली आहे. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझी उपस्थितीच या भक्तीला अर्थ देते. देव म्हणतात, बाळा, आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे, कारण हा एक वाक्य नाही, ही एक प्रतिज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, जे हे शब्द लिहितील त्यांच्यासाठी मी मार्ग थोडा आधी उघडतो, कारण जे उघडपणे विश्वास ठेवतात त्यांना भीती उरत नाही. देव म्हणतात, बाळा, पुन्हा सांगतो, व्हिडिओ आवडल्यास आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहा, कारण ही साखळी जितकी वाढेल तितका विश्वास मजबूत होईल. देव म्हणतात, बाळा, पुढेही आयुष्य प्रश्न विचारेल, लोक निघून जातील, परिस्थिती बदलतील, पण लक्षात ठेव, स्वामी आईवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरवलेला नसतो, तो फक्त घडत असतो, आणि जेव्हा तो पूर्ण घडतो तेव्हा त्याचं आयुष्यच इतरांसाठी उत्तर बनतं. देव म्हणतात, बाळा, आजही मी तुझ्याशी बोलतो आहे, कारण तुझ्या मनात अजून प्रश्न आहेत, आणि प्रश्न विचारणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेक वेळा वाटलं असेल, देवा,
मी एवढा सहन केला तरी का फरक पडत नाही? पण लक्षात ठेव बाळा, सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, ते म्हणजे आतून तयार होणं आहे. प्रत्येक वेदना तुला अधिक उंच करत आहे, प्रत्येक संघर्ष तुझ्या आत्म्यात जिवंतपणा आणतो. देव म्हणतात, बाळा, लोक तुला कामापुरते भेटतात, काही नाती तात्पुरती असतात आणि काही मित्र फक्त त्यांच्यासाठी येतात, पण तू शांत राहिलास म्हणून तुला आयुष्यातील खरी मूल्य समजतात. जे लोक सतत उपयोग करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, पण ज्यांचे मन प्रामाणिक आहे त्यांच्याशी प्रेम करा, कारण श्रद्धा आणि विश्वास टिकवणारा माणूसच खरी शक्ती साधतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा थकलास, परंतु तुझ्या मनाने कुणाला ताण दिला नाही. तुला राग आला तरी तू संयम जपलास, आणि हाच संयम तुझं खऱ्या शक्तीचं प्रतीक आहे. जे लोक तुझं अपमान करतात त्यांच्यासाठी मन वाकू नकोस, कारण त्यांच्या कृती तुला शिकवणं आहेत, शिक्षण नाहीत. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला स्वच्छ करतो, प्रत्येक वेदना तुझं मन अधिक मजबूत बनवते. आणि जो मजबूत असतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा असतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला वेगवेगळ्या परिस्थितीत उभं ठेवतो. जेव्हा तू रात्री एकट्या मनात प्रार्थना करतोस तेव्हा माझा हात तुला धरतो, तू काळजी करू नकोस, तू सुरक्षित आहेस. आणि हा विश्वास इतरांपर्यंत पोहोचवणं तुझी जबाबदारी आहे. त्यामुळे बाळा, जर हा व्हिडिओ तुझ्या मनाला थोडासा आधार दिला असेल तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त शब्द नाहीत, हे तुमच्या आत्म्याला आधार देणारे विचार आहेत. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे मी इथे आहे, मी ऐकत आहे अशी तुमची उपस्थिती दर्शवते. कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा शब्द दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण विश्वास व्यक्त करणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, लोक चालून जातील, परिस्थिती बदलतील, पण जे स्वामी आईवर विश्वास ठेवतात त्यांचे पाऊल ठाम राहते. आणि एक दिवस तुझं आयुष्य इतरांना दाखवेल की शांतपणे आणि श्रद्धेने विश्वास ठेवणं हीच खरी शक्ती आहे. देव म्हणतात, बाळा, ऐक, मी तुझ्या प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक श्वासात आहे, आणि प्रत्येक अश्रूला मी ओळखतो. तुला वाटतं की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, काही मित्र फक्त कामापुरते असतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात, पण लक्षात ठेव बाळा, ही सगळी परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे, ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास, आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, अनेकदा तुला वाटलं असेल की तुझं सहन व्यर्थ जात आहे, पण मी प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अश्रू पाहतो, आणि त्यात तुझ्या मनाची ताकद निर्माण होते, ती ताकद तुझ्या भविष्याचा पाया बनते. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? पण लक्षात ठेव, जे सहन करतो तेच पुढे टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे, आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो, आणि जो स्वतःला ओळखतो तो माझ्याकडे नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा रडलास, थकलास आणि तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. आणि मी तुझ्याशी आहे, मी तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे. बाळा,
लक्षात ठेव, जेव्हा तू शांत राहतोस, संयम ठेवतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो आणि तुझ्या विश्वासाला बल देतो. तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते. प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, जग तुला अनेकदा कमी लेखेल, पण लक्षात ठेव, जे कमी लेखतात त्यांच्याकडे अनुभव नाही आणि ज्यांच्याकडे अनुभव आहे ते तुला समजून घेतील. तू जे शांत राहून शिकवलंस तेच लोकांना मार्ग दाखवेल. बाळा, तू जर स्वामी आईवर विश्वास ठेवतोस तर तो विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे बाळा. फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील त्यांच्यावर राग करायची गरज नाही. त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे. तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे. आणि या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की टाईप करा. कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात त्यांचा मार्ग ठाम राहतो आणि एक दिवस तुझं आयुष्य इतरांसाठी प्रेरणा बनतं. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. आणि जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, आजही मी तुझ्याशी बोलतो आहे, कारण तू अजून थांबलेला नाहीस, अजूनही प्रश्न विचारतोयस, अजूनही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोयस. आणि प्रश्न विचारणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेकदा वाटलं असेल की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, मित्र फक्त कामापुरते राहतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात. पण लक्षात ठेव, बाळा, ही परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे, ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? लक्षात ठेव, जे सहन करतो तेच टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो आणि जो स्वतःला ओळखतो तो माझ्याकडे नक्की येतो. देव म्हणतात, बाळा,
तू अनेकदा रडलास, थकलास, तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, आणि तुझ्या प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं की लोक तुझं सहन कमी लेखतात, पण खरं म्हणजे जे लोक शांत राहतात तेच खऱ्या जगात टिकतात, आणि ज्याचा मन स्थिर आहे त्याच्याकडे मी आशीर्वाद पाठवतो. बाळा, तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते, प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे, फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील त्यांच्यावर राग करायची गरज नाही. त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत, आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे. तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे. या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस, आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल.